नमस्कार, तुम्ही पाहताय महापालिकेचा महाआखाडा आणि ह्या महाआखाड्यामध्ये आज आपण विशेष चर्चा करणार आहोत खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि एकूण महाराष्ट्राचं राजकारण आता कुठल्या दिशेने चाललंय, काय होतंय, महापालिका 29 महापालिकांमध्ये आता या ज्या निवडणुका होणार आहेत, 15 तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आपण बोलतोय। स्वागत आहे सुप्रियाताई तुमचं। ज्या पद्धतीनं ही सगळी निवडणूक समोर आलेली आहे, खरं तर याच्या अगोदर नगरपरिषद निवडणुका झाल्या 288 अनेक वर्षानंतर जवळजवळ आपल्याकडे या निवडणुका या राज्यात झाल्या। या निवडणुकांमध्ये विरोधी पक्ष म्हणून म्हणजे आत्ता तरी आम्ही अजून समजतोय की तुम्ही विरोधी पक्षात आहात आणि विरोधी पक्ष म्हणून तुम्ही तुमची भूमिका जी अपेक्षित आहे ती तुम्हाला असं वाटतंय की ती अपेक्षित भूमिका तुम्ही करताय, निभावताय? एक तर या राज्यात विरोधी पक्षात कोण आहे आणि सत्तेत कोण आहे हे मलाच समजत नाही अशी परिस्थिती झाली आहे। याचं कारण असं इलेक्शन मी आजपर्यंत महाराष्ट्रात कधीच पाहिलं नाही आणि हे मी खूप जड अंतकरणाने म्हणते, कारण का हे आणि मी स्वतःला त्यालाही जबाबदार ठरवते। म्हणजे मी म्हणजे फक्त आज सत्ताधाऱ्यांकडे एक बोट जर दाखवत असेल तर ती माझ्याकडे दाखवता त्याची जाणीव मला आहे। आणि कधीतरी राजकारणाच्या पुढे जाऊन यश अपयशाच्या पुढे जाऊन राज्याचा म्हणजे मी राजकारणात कशासाठी आले ह्याची माझ्या मनात पूर्ण स्पष्टता आहे। तर ह्या राजकारणासाठी आज जे महाराष्ट्रात चाललंय ह्या राजकारणासाठी मी हे काम करत नाहीये, पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा म्हणजे मला हा शब्द वापरायला आवडत नाही, पण दुर्दैव आहे की हे आजचं महाराष्ट्राचं राजकारण दुर्दैवाने गलिच्छ झालंय अशी भावना एक, कारण का मी जरी लोकप्रतिनिधी असले, एका पक्षात काम करत असले तरी मी ह्या राज्याची नागरिक आहे, या देशाची नागरिक आहे। आणि ज्या पद्धतीने सगळ्याच पक्षांमध्ये म्हणजे सुरुवाती वर्ल्ड लार्जेस्ट पार्टी अँड पार्टी विथ अ डिफरन्स, त्यांच्यापासूनच सुरुवात करूया, कारण का सगळ्यात मोठे भाऊ ते आहेत आता। आणि खूप अपेक्षेने या देशात लोकांनी 2014 मध्ये त्यांना मतदान केलं। मी टीका म्हणून करत नाही, आमच्याही चुका झाल्या असतील म्हणून लोकांनी आम्हाला नाकारलं, हेही मी प्रांजळपणे कबूल करते की त्या काळामध्ये जो माहोल होता, आणि मी पहिल्यांदा नाही अनेक वेळा आधी बोललेले की त्या काळात एक असा माहोल या देशात झाला होता आणि तो कदाचित आम्ही यशस्वीपणे आमची खरी जी बाजू होती ती कधी मांडूच शकलो नाही त्या काळात। इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स असतील, बाकी काही कारणं असतील, पण त्या काळामध्ये आणि गेल्या 11-12 वर्षाचं महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण, आणि आज महाराष्ट्रामध्ये रोज वर्तमानपत्र उघडलं किंवा चॅनल पाहिलं तर ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे। म्हणजे काल जो माणूस म्हणत असतो की भारतीय जनता पक्षाला आम्ही आता डुबवून टाकणार, दुसऱ्या दिवशीच त्याचा प्रवेश होतो। आणि अशा अनेक घटना आहेत, म्हणजे कोण पक्ष सोडतं एवढंच नाही, ह्या पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात आता लेफ्ट सेंटर, राईट सेंटर, लेफ्ट राईट एक तर काहीच राहिलं नाही, आघाड्या। म्हणजे काल मी जेपीसीच्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटी होती काल दिल्लीला, मी गेले होते आणि तेव्हा आम्हाला खूप कष्ट करून ट्रान्सलेट करून सांगवायला लागत होतं बाकीच्या खासदारांना ज्यांना मराठी वाचता येत नाही, कारण का ते अमराठी आहेत। त्यांना सांगत होते मी की असदभाईंची पार्टी आणि भारतीय जनता पक्ष एक आहेत, आणि योगायोगाने असदभाई त्या कमिटीत आहेत पण काल ते प्रचाराला होते त्याच्यामुळे आले नाहीत, आणि भारतीय जनता पक्ष एक झालेत, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एक झालेत। आणि त्यांनी माझी खिल्ली उडवली मीटिंगमध्ये, म्हणजे माझी हास्य, म्हणजे सुप्रिया म्हणजे कशाला, म्हणजे विरोधी पक्षात आहेस, किती काहीतरी उगाच बोलू नकोस। मी काही केलं नाही, मी ते काढलं आणि आता गुगल ट्रान्सलेटरला वगैरे फार ते चॅट जीपीटी पण सगळ्या त्या बातम्या ट्रान्सलेट करून दाखवल्या। त्यांना विश्वासच बसत नव्हता की भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पण एक झाले। पण कधी असं वाटलं होतं महाराष्ट्रात अशी परिस्थिती येईल, म्हणजे महाराष्ट्रात या पद्धतीचं राजकारण सुरू होईल आणि या पद्धतीनं लोक आज इकडे आहेत, उद्या तिकडे आहेत, परवा तिकडे आहेत, हे सगळं चालू राहील? हे बघा, कुणाला पक्ष बदलायचा नाही बदलायचा तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, मी त्या मॉरॅलिटीमध्ये किंवा त्याच्यात जातच नाहीये। माझं लार्जर पिक्चरचं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्ष आम्हाला रिजेक्ट करून आला, की काँग्रेस, आणि मी स्वतःला काँग्रेस आयडिओलॉजीमध्ये काम करते, मी माझ्यावर तेच संस्कार झालेत, त्याच्यामुळे मी स्वतःला त्या ब्रॅकेटमध्ये जबाबदार समजते, चांगल्याला पण आणि वाईटाला पण। त्याच्यामुळे जसं चांगलं ऐकायची ताकद असली पाहिजे, त्याचं एका सशक्त लोकशाहीमध्ये टीकाही ऐकायची ताकद ही व्यक्तीमध्ये असली पाहिजे। त्यामुळे ठीक आहे ना, आमच्याकडून झालेही असतील काही चुका, पण मग या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दुफळी झाली आणि त्यानंतर तुम्हाला असं वाटतं की तुमच्याकडनं पण काही राहून गेलं, त्याच वेळेला जर अजितदादांबरोबर गेलं असतं तर बरं झालं असतं? मी तुम्हाला सांगू, मी सत्ता फार जवळून आयुष्यभर पाहिलेली,
म्हणजे माझ्या जन्मापासून माझ्या वडिलांच्या 60 वर्षाचं करिअर आहे जवळपास. त्यांची 30 वर्ष विरोधात गेली, 30 वर्ष ही सत्तेमध्ये घेतली. माझ्या 20 वर्षात मी 11 वर्ष विरोधी पक्षात आहे आणि 10 वर्ष सत्ता मी पाहिले. म्हणजे माझ्याही वय. मला असं वाटतं की खूप लोकांना असं वाटतं की विरोधी किंवा हे एका आपल्याला जर लोकशाहीमध्ये जर विश्वास असेल तर मग यश आणि ज्याला आपण अपयश म्हणतो, म्हणजे विरोधी पक्षात राहण्याला मी काय अपयश समजत नाही. ठीक आहे ना, तो एक निर्णय आहे. तर हे दोन्ही पचवायची ताकद आपल्यात असली पाहिजे. त्याच्यामुळे फक्त सत्तेत असलं तरच तुम्ही चांगली कामं करू शकता. हे तर तुमचं चॅनल मी 10 दिवस बघतेय, त्याच्यात तसं वाटतच नाही. कारण का इतका म्हणजे त्यांच्या 3 मित्र पक्षात, म्हणजे काल मला पुन्हा मी त्या दिल्लीच्या मुद्द्यावर जाते, मला ड्रॉइंग काढून शेवटी दाखवायला लागलं सगळ्या खासदारांना की भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस एक आहे आणि शिंदेची सेना ही वेगळी आहे. मग त्याच्यावर मला ते वाद घालत होते, पण हे असं कसं म्हटलं, अरे आता बातम्या आहेत, अजून मी काय करू, म्हणजे आता काय प्रूफ देऊ तुम्हाला. कारण का हे बघा ना, असंच झाले ना, शिंदे सेना विरुद्ध बीजेपी, शिंदे सेना विरुद्ध MIM आणि बीजेपी. पण या सगळ्याचं मूळ काय, म्हणजे या सगळ्याचं मूळ तुम्हाला असं वाटतं, म्हणजे सत्ता ज्यावेळेला आपण म्हणतो त्याला पैसा आहे, त्याच्यातलं इज इक्वल टू पैसा असं आपण त्याला म्हणायचं की काय, म्हणजे एवढं पैशाला महत्व आलंय किंवा एवढं अस्तित्वाला महत्व आलंय किंवा एखाद्याला पूर्णपणे रेटूनच द्यायचं, पूर्णपणे नाकारून टाकायचं, संपवायचं अस्तित्व, ह्या पद्धतीचं राजकारण आता सुरू आहे असं तुम्हाला वाटतं? अर्थातच ते झालेलंच आहे ना. म्हणजे दिसतच आहे देशभरामध्ये ज्या पद्धतीने, म्हणजे ज्याला मी अनेक वेळा वॉशिंग मशीन म्हणते की, म्हणजे मला विचाराल तर, आणि ही भारतीय जनता पक्षावर मी टीका करत नाही, कारण का मला बऱ्याचशा गोष्टी मी ज्या शिकले विरोधी पक्षात म्हणून त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून शिकले. आणि मी हे पहिल्यांदा नाही, मी अनेक वेळा हे म्हणलेले की पार्लमेंटमध्ये भाषण करताना जसं आम्ही म्हणजे अटलजींचे व्हिडिओज मी त्यांना काही इतक्या जवळून पाहिलं नाही पार्लमेंटमध्ये, पण मी ज्या पद्धतीने जवळून चिदंबरमजींना युक्तिवाद करताना पाहिलेलं आहे कोर्टात पण आणि डिबेट करताना पार्लमेंटमध्ये, किंवा प्रणब मुखर्जी साहेब ज्या पद्धतीने नंबर्स ते थ्रो करायचे, मला वाटायचं बाबा ह्या माणसाला लक्षात कसा राहतो एवढा डेटा, आणि तो फिंगर टिप्सवर असायचा डेटा, म्हणजे ते काय कागद बघायचे नाही पण डेटा सांगत राहायचे, तारखा जाग. असं वाटायचं बापरे केवढं वाचन करून हे लोक येतात. एवढ्याच आदराने आणि प्रेमाने सुषमाजी आणि अरुण जेटली साहेब, यशवंत सिन्हाजी, किती लोकांची भाषणं आम्ही पाहिलीत आणि त्यांनी कधी पातळी सोडली नाही. म्हणजे तुम्ही कधी युट्यूबवर पाहिलं नाही, एक शेर शायरीचा एक किस्सा आहे जो सुषमाजींचा आणि मनमोहन सिंग साहेबांचा आहे. इतका छान आहे तो अनुभव, तो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे पार्लमेंटमध्ये. त्यामुळे हे जे नातं होतं की एक सशक्त लोकशाहीमध्ये जितकी सत्ता आहे तेवढंच महत्व विरोधी पक्ष आहे. पण विरोधी पक्ष म्हणजे तो कोणीतरी संपलेला आहे आणि तो संपलाच पाहिजे आणि त्याच्यात कोणीच राहता कामा नये. आणि मग सगळे कॉम्प्रोमाइजेस, काँग्रेस मुक्त भारत करायला जर निघाली होती भारतीय जनता पार्टी, तर आज तुम्ही असेंब्लीमध्ये प्लीज जात गेला नसाल तर, आणि लायब्ररीत आपलं ते बॅल्कनीतून एकदा नजर टाका, सगळ्या भारतीय जनता पक्षामध्ये सगळे काँग्रेस आणि एनसीपीचे 60 ते 70% लोक आजही दिसतात. टोटली सगळेच काँग्रेसवाले. माझ्याच लोकसभा मतदारसंघात बघा ना, लांब कशाला जायचं, खुद के घर में पहिले जाको दुसरे के लिए बोलने के लिए. माझाच मतदारसंघ बघा, माझ्या मतदारसंघात माझे आजही त्यांच्याशी कौटुंबिक संबंध आहेत, जरी ते वेगळ्या पक्षात असले तरी. कारण का मला असं वाटतं की आपले राजकीय मतभेद हे मनभेद होता कामा नये, कारण का कधीतरी आम्ही सगळे एका ताटात जेवलेलो आहोत. त्यामुळे माझ्याच मतदारसंघात बघा, हीच परिस्थिती ठाकरेंमध्ये होती. ठाकरेंचे मनभेद झालेलं कळत होतं, आता एकत्र आलेले आहेत. पण हे सगळं असताना तुम्हाला असं वाटतं की पवार, जर तुम्ही म्हणता की कौटुंबिक पातळीवरती एकत्र होतात आणि आता तेच कार्यकर्ते जे तुमच्यासाठी भांडले होते, तुम्हाला निवडून आणण्यासाठी भांडले होते, एकमेकांशी भांडले होते, त्या कार्यकर्त्यांना आता वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती आहे. ते लॉजिक सगळीकडेच ऍप्लिकेबल आहे ना. ज्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ताकदीने अजित पवारांचा पक्ष जो आहे आज तो लढला, हे कार्यकर्ते आज एकत्र आहेतच ना सगळे. हे काँग्रेसमध्येही झालं होतं, ज्या वेळी काँग्रेसमधून आदरणीय पवारसाहेब संगमाजी आणि यांना काढलं 99 साली, त्या ज्या वेळेस काढलं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष दोन वेगळे झाले, ताकदीने एकामेकाच्या विरोधात लढले आणि नंतर 15 वर्ष यशस्वीपणे महाराष्ट्रात सत्ता केली, यशस्वीपणे. आणि केंद्रात तर 10 वर्ष, तो गोल्डन पिरियड होता भारताचा. सगळा डेटा काढून बघा, जी ग्रोथ झाली त्यामध्ये, म्हणजे जे आज ज्या मोबाईल तुम्ही वापरता, आज भारताचं जी शेतीमध्ये
परवा दिवशी 1 नंबरला आपण आलो असं जे बोलले ते 2 नंबर पर्यंत न्यायचं जेव्हा चायनाचं पण होता तांदूळामध्ये तेव्हा आदरणीय पवार साहेबच होते ना, किंवा देशात डेअरीमध्ये आपण 1 नंबर झालो तेव्हा आदरणीय पवार साहेबच कृषी मंत्री होते. त्यामुळे गव्हर्नन्स इज कंटिन्युटी. म्हणून आता मी विरोधात आहे म्हणून 11 वर्ष ह्या सरकारने काहीच केलं नाही असं मी कधीच म्हणणार नाही, कारण का त्याच्यात तथ्यच नसतं, ते हास्यास्पद असतं. कुठलंही सरकार काही ना काहीतरी चांगलं काम करतच असतं, कुठलंही असू दे. पण त्याच्यात आमचे मतभेद त्यांच्याशी काही वेगळ्या विषयां, म्हणजे आता कालची जेपीसीचं मी उदाहरण देते तुम्हाला. त्याच्यात एक बिल आणलंय ज्याच्यात एखादा मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री 30 दिवस जर त्यांना अटक झाली तर त्यांना ऑटोमॅटिकली काढायचा अधिकार आपण संस्थेला देतो. माझं म्हणणं आहे की 30 दिवस कशाला तुम्हाला गुन्हे आहे. उद्या मी जर आंदोलन केलं आणि ती केस चालली तर मला 30 दिवस ठेवू शकतात ना आत. म्हणजे हे आपण जे सत्तेमध्ये आहेत त्यांना ऑन प्लॅटर देतोय. बरोबर. त्याचा वापर कोणाच्या विरोधात होणार, तो विरोधी पक्षाच्याच होणार ना. मग असं बिल, एक तर अशा बिलची गरज आहे का? दुसऱ्या यंत्रणा आहेत ना या देशामध्ये. एखादी घटना झाली म्हणून तुम्हाला त्यांचं काय म्हणणं आहे, हे आम्ही बिल का आणतोय, भ्रष्टाचार मुक्त. ह्याच्यातून भ्रष्टाचार मुक्त कसा होणार? डिमॉनिटायझेशन मधून, नोटबंदीतून भ्रष्टाचार बंद होणार होता. काय झालं त्या डिमॉनिटायझेशनचं? माझा डिमॉनिटायझेशनच्या विरोधात नाहीये. माझं म्हणणं आहे की तंत्रज्ञान येत असेल तर काळा पैसा आणि भ्रष्टाचार मुक्त भारत झाला. मी स्वतः त्याचं स्वागत अनेक वेळा केलेलं आहे. पारदर्शक कारभार येणार असेल. पण डिमॉनिटायझेशन मध्ये सगळ्यात जास्त पैसे महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्याच्या बॅगेमधून तुमच्या चॅनलवर मी पाहिले. मी तर काय त्यांच्या घरी गेले नव्हते बघायला, पण ह्याचा अर्थ कॅश आहेच ना. आणि कॅशचं कलेक्शन किती झालं नोटबंदीमध्ये ह्याचं उत्तर आजपर्यंत भारत सरकारने कोणालाही दिलेलं नाही. किती नोटा छापल्या, किती नोटा आल्या, किती काउंटरफिट नोटा आल्या, म्हणजे खोट्या नोटा, ह्याचा हिशोब कोणी दिलाय? पण तुम्ही आता जे बोलताय, जे अगदी मनमोकळे बोलताय, त्या मनापासून मीच तुमचं खरं तर अभिनंदन करतो, कारण तुम्ही कुठलेही हातचं राखून बोलत नाहीयेत आता. पण हे सगळं होत असताना तुम्ही आता गोंधळलेले आहात. तुम्ही आता ह्या सगळ्या राजकीय अपरिहार्यतेमुळे तुम्हाला असं वाटतं की मी काय करू? तुम्हाला जर असं वाटत असेल तर बाकीच्यांनी काय करणार? या अस्वस्थतेचं काय करणार? नाही, ह्या अस्वस्थतेचं कारण का मला असं वाटतंय की ही लोकशाही आहे. फार कष्ट करून आपण या देशाला आपण का मोकळा श्वास घेतोय? कारण का त्या काळामध्ये अनेक लोकांनी, आपल्या पूर्वजांनी, तुमच्या कॅमेरामॅनच्या, रिपोर्टरच्या, सगळ्यांच्याच किंवा बघणाऱ्या सगळ्या आज जे टीव्ही बघतायत त्यांच्या प्रत्येकाच्या कुटुंबांनी खूप मोठा त्याग करून या देशाला स्वातंत्र्य मिळालंय. ते स्वातंत्र्य 70, 75, 80 वर्षांनी आपण कुठल्या दिशेने नेतोय? किंवा महाराष्ट्रामध्ये आज काय खरंच राजकीय परिस्थिती का नाही आम्ही सगळ्यांनी बसावं? मी देवेंद्रजींना हे अनेक वेळा खूप आदराने त्यांना विनंती केली आहे की कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणाची एक लक्ष्मण रेखा आपण सगळ्यांनीच घातली पाहिजे, जी आधीच्या नेत्यांनी ठेवली होती. म्हणजे टीका कुठपर्यंत न्यायची ह्याची पण एक असलीच पाहिजे, ती स्वतःला आपण घातली पाहिजे. की आपण माझा विरोधक म्हणजे शत्रू नाही. ही जी शत्रूची जी भावना महाराष्ट्राच्या भाषणांमधून दिसते किंवा कृतीमधून दिसते, हे महाराष्ट्राचं नवीन कल्चर आहे. आणि हे कुठल्याही सशक्त लोकशाहीसाठी किंवा कुठल्याही चांगल्या सुसंस्कृत महाराष्ट्रासारख्या, आणि मला महाराष्ट्राबद्दल जास्त वाटतं कारण मी जेव्हा देशामध्ये काम करते, दिल्लीवरून मी बघत असते, आपल्या राज्याबद्दल प्रचंड आस्था आणि अनेक नवीन उपक्रम जे झाले ते सगळे महाराष्ट्राने केले. जे स्वच्छतेचा कार्यक्रम माननीय मोदीजींनी केला, चांगली गोष्ट आहे. देश स्वच्छ होणार असेल तर काय का नाही? ऑपरेशन सिंदूरला आम्ही गेलोच ना सगळे, कारण का देशाचा विषय. आर आबांनी त्या काळात जे केलेलं आहे, रोजगार हमी योजना, आता त्याचं नाव बदलायचं, ज्या पद्धतीने ती त्याचा आम्ही ताकदीने विरोध केला. कारण का माझं वैयक्तिक मत आहे, आणि हे आम्ही खूप प्रांजळपणे सरकारला सांगितलं की तुम्ही एक बिल आणताय म्हणून विरोधाला विरोध करत नाहीये आम्ही. अनेक बिल आहेत. जीएसटीच्या बिलला ताकदीने आम्ही मतदान केलंच ना सरकार बरोबर. अनेक बिलं भारत सरकार आणतं, ती आम्ही विरोधक आहोत म्हणून प्रत्येक बिलला आम्ही विरोध करत नाही. इंडिया अलायन्स. पण आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला स्वतःला जाऊन बसावं वाटलं सत्तेमध्ये, कदाचित तुम्हाला तिथनं आमंत्रण आलं, कारण तुम्ही अजितदादांच्या बरोबर तिकडे पुण्यामध्ये आता
आहातच. हो, आमची आघाडी तिथे झाली. आघाडी झाली, इथे तुमची आघाडी नाहीये, नाशिकमध्ये काहीतरी वेगळं चित्र आहे. म्हणजे हे जे सगळं स्थानिक पातळीवरती झालेलं आहे आणि स्थानिक पातळ्यांच्या म्हणजे स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांची एक पूर्ण भावनिक सुद्धा एक मोडतोड झालेली आहे. पक्षात झाली आहे ना. म्हणजे आता जर MIM आणि भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि हे स्थानिक आता ऍक्शन घेतली दोन्ही पक्षांनी, पण काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अमरनाथ का मीरा भाईंदरला एकत्र मग आले. राजकीय पक्ष सगळे हे कार्यकर्त्यांच्या शरण गेलेले आहेत सगळे, कारण पैशाचं जास्ती अवडंबर मानले म्हणून, की त्यांनी त्यांच्या नेत्यांचं सगळं बघितलंय बिहेवियर किंवा त्यांची जी घराणेशाही वगैरे सातत्यानं जे आरोप होतात त्याच्यामुळे हे सगळं झाले कशामुळे? नाही, हे कॉन्ट्रडिक्शन आहे. कारण का म्हणजे आता तुम्ही पण बघा, तुम्हालाही ती अस्वस्थता म्हणजे मला नक्की वाटते की जो माणूस थोडासा त्याच्या मनात काहीतरी आहे प्रेम, त्याला ही अस्वस्थ करणारी, तुम्ही कुठल्याही बाजूला बसा. कारण तुम्ही आधी काय मला प्रश्न विचारला की कार्यकर्ते नाराज होत आहेत, ह्या सगळ्या आघाड्या होत आहेत म्हणून. नंतर तुम्ही म्हणला की कॉन्ट्रडिक्शन झालं की कार्यकर्त्यामुळे नेत्यांना कळावलं. दिस इज अ कॉन्ट्रडिक्शन. हेच तर कॉन्ट्रडिक्शनचा मला प्रॉब्लेम आहे. हेच अस्वस्थ करणार आहे. कारण नक्की महाराष्ट्रात ह्या नगरपालिकेत कोण कुणाबरोबर आहे, कुठलं चिन्ह कुणाबरोबर गेलंय, कुठली आघाडी कुठल्या मुद्द्यावर झाली आहे, ह्याची स्पष्टता कुणाला तरी आहे का हो? आणि मी स्वतःला त्याला जबाबदार समजते. मी एक अभ्यासक आहात तुम्ही, अशा नजरेनेच मी तुमच्याशी बोलतोय. कारण एकीकडे वॉर्ड्स आहेत, एकीकडे ते प्रभाग समित्या आहेत, 3-3, 4-4, 5-5 ठिकाणी काय काय ठिकाणी एकत्र येत आहेत लोक. ही सगळी तुम्हाला असं वाटत नाही की क्लिष्ट रचना आहे आणि लोकशाहीमध्ये ती थोडीशी सरलता असायला पाहिजे. नगराध्यक्ष एका पक्षाचा, उर्वरित जे बहुमताने आलेले ते दुसऱ्या पक्षाचे, अशाच्यानी तुम्हाला वाटतं की हे राजकारण पुढे जाऊ शकेल आणि ज्या पद्धतीनं जायला पाहिजे, विकासाची जी गती असली ती विकासाची गती प्राप्त होईल? मी तुम्हाला सांगू, विकासाच्या गतीला नेहमीच शक्ती लागते. हे ह्या देशाने अनेक वेळा दाखवलंय. ह्या देशामध्ये नरसिंहराव साहेबांचं जेव्हा ते प्रधानमंत्री होते, कुठली ताकद होती हो? इट इज अ मायनॉरिटी गव्हर्नमेंट. एवढी ताकदच नव्हती, पण तो जो मोठा सगळ्यात इकॉनॉमिक बदल जो घडवला, तो टर्निंग पॉइंट या देशाचा त्यांनीच केला ना. तेव्हा कुठली सत्ता होती किंवा आता जे सगळ्यांना वाटतं की हे सगळ्या यंत्रणा, हे सगळं कंट्रोल असलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट कंट्रोलने होत नाही. काही गोष्टी आता मी म्हणलं तसं इंडिया अलायन्समध्ये जीएसटीच्या बिल्लाला आम्ही एकत्र मतदान केलं ना. आम्ही त्या बिलासाठी, आमचा बिलला का विरोध होता? ज्या पद्धतीने ते इम्प्लिमेंट होणार होतं. आमचे चॅलेंजेस ते होते. आम्ही कधीच जीएसटी, आधार कार्ड, हे प्रत्येकाला एक आयडेंटिटी देणं, हे कुणाचे प्रोग्राम्स आहेत? हे सगळे युपीएचे प्रोग्राम आहेत. अन्नधान्य, आजही भारतीय जनता पक्ष नेहमी पार्लमेंटमध्ये सांगतात 80 कोटी लोकांना आम्ही पैसे देतो, अन्नधान्य देतो. कुणाचा प्रोग्राम आहे हा? मनमोहन सिंग साहेबांचा प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड, आज तुम्हाला जी युनिक आयडी दिलाय तो मनमोहन सिंग साहेबांचाच निर्णय होता. जीएसटी हा मनमोहन सिंग साहेबांचाच निर्णय होता. किती तुम्हाला असे निर्णय दाखवू ज्याचा मोठा सोशल इम्पॅक्ट या देशावर, गरीब कष्ट करणारा. आता हे घराची योजनेबद्दल सारखे बोलतात. घराची योजना कोणी सुरू केली? काँग्रेसनीच केली ना. पण हे सगळं ज्याला म्हणजे लोकसभेपासून आपण बघतोय चित्र, महाराष्ट्रातलं खास करून जेव्हा आपण आता या निवडणुकांबद्दल बोलतोय, लोकसभेला तुम्हाला भरघोस यश दिलं नाही म्हटलं तरी, इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये तुम्हाला खास करून महाविकास आघाडीला, त्यामुळे महाविकास आघाडी एक एकसंघ वाटत होती. त्याच्यानंतर जी प्रचंड मोठ्या प्रमाणातली जी घसरण आहे महाविकास आघाडीची, त्याच्यात तुम्हाला असं वाटतं की कुठेतरी तुमचं नेतृत्व कमी पडलं, तुमच्या महाविकास आघाडीतल्या संवादाचा अभाव होता? नेमकं घडलं काय त्याच्यानंतर? नाही, मला असं वाटतं लोकसभेला अनपेक्षित यश होतं. म्हणजे मी स्वतः सांगते की मी आणि अमोलदादा खूप वेळा एकामेकांची चेष्टाही करायचो की कुठल्या चिन्हावर उभं राहणार. मग ते म्हणायचं तुम्ही कब्बशी घ्या. म्हणलं तुम्ही काय घेणार, पंखा का कपाट? कारण का आमचं चिन्हही आम्हाला माहिती नव्हतं. म्हणजे ह्या देशातला सगळ्यात हुशार कोण आहे तर तो मतदार राजा आहे. तुम्ही विचार करा, माझी केस मी तुम्हाला सांगते. आणि मला नेहमी जेव्हा लोक सांगतात ना, अरे वोटर कन्फ्यूज होईल, ह्या देशातला वोटर कधीच कन्फ्यूज नसतो. माझं उदाहरण मी तुम्हाला एक अकॅडमिक इंटरेस्ट म्हणून सांगते. पहिलं नाव होतं सुनेत्रा अजित पवार नाव होतं. त्याच्या शेजारी घड्याळ चिन्ह होतं, जिथे गेले 25-30 वर्ष त्या मतदारसंघाला सवय आहे, पवार घड्याळ. मी 2 नंबरला होते, सुप्रिया सदानंद सुळे आणि वेगळं चिन्ह. मी 1-2 नाही, 1.5 लाख मतांनी निवडून आले. म्हणजे तो मतदार किती हुशार आहे बघा. माझ्या अंगावर ऍक्च्युली काटा येतोय तुम्हाला हे सांगताना. तुम्ही विचार करा की माझं चिन्ह नवीन होतं,
ज्या सिनॉनिमस आहे पवार आणि घड्याळ, या राज्यांनी किती वर्ष त्यांना निवडून दिलं आणि यशस्वीपणे ते सगळं कॉन्ट्रडिक्ट, आडनाव आणि चिन्ह सोडून त्या प्रत्येक गाव वाडी वस्तीवर चिन्ह पोचलं कसं माझं? चिन्ह पण पोचलं आणि प्रत्येकाने आणि 2 नंबरला मी होते. मला तर तीच भीती होती की आपण 2 नंबरला चिन्ह, आडनाव, ते एव्हरीथिंग वॉज फेवरिंग ना, सगळं त्यांनाच फेवरिंग होतं. तरी या राज्यातल्या मतदारांनी त्यावेळेस कसं काय मतदान केलं मला सांगा. म्हणजे त्याला किती या देशातला मतदार, किती आमच्यासारखे लोक अंडर एस्टिमेट करतात, त्याचं सगळ्यात चांगलं अकॅडमिक उदाहरण हे. पण आणि गाववाडी वस्ती, मी निवडून आल्यानंतर मी माझं बूथ अँड बूथचं अनालिसिस केलं. म्हणजे फक्त पुण्याचे सुशिक्षित वॉर्ड्स नाही, पण ग्रामीण भागातला तो शेवटचा वॉर्ड, बोरवेल्ला, मुळशीमधला अगदी शेवटच्या टोकाच्या वॉर्डमध्ये त्या किती मतदान झालं मला आणि कसं मतदान झालं. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. पण हे जे म्हणतोय तुम्ही की ज्या पद्धतीनं सुजाण मतदार आहे, तुमच्याकडे बघितलं गेलं होतं. म्हणजे नंतरच्या महाविकास आघाडीमध्ये कदाचित असंही तुमच्यापर्यंत ती चर्चा आली की नाही माहित नाही, पण महाराष्ट्राचा पहिला महिला मुख्यमंत्री सुद्धा तुमचा चेहरा म्हणून बघत होते. असं सगळं असताना तुम्हाला असं वाटतं की रायझिंग टू द ओकेजन झालं नाही तुमच्याकडनं स्वतः नेतृत्व म्हणून? कारण नंतर एवढ्या मोठ्या निवडणुका समोर होत्या, नगर परिषदेला कोणी फिरकलं नाही, वाऱ्यावर सोडले गेले. तर नगरपालिकेला आणि कॉर्पोरेशनला मी आजपर्यंत कधीच इतका प्रचार केलेला नाही. नगरपालिकेला तर कधीच नाही. मी 20 वर्षात नगरपालिका का करायचं नाही? आत्ताच्या याचं कारण राजकारणात अरे आत्ताचं एवढे मोठे नेते सगळे भाजपचे नेते ते येतात स्वतः. हे कोण ठरवणार? दे कॅन थिंक दे आर सेटिंग द गेम. त्यांनी भारतीय जनता पक्षाचा कुठला कार्यकर्ता आज कुठल्या मोठ्या पदावर आहे? सगळे इनकमिंगच आहे. म्हणजे उलट मला विचाराल तर आमचे तरी कष्ट करून राहिले, शून्यातून आहे. सगळ्यात जास्त जर कुणावर अन्याय झाला असेल तर तो भारतीय जनता पक्षाच्या ज्या 70 वर्ष संघर्ष केलेल्या कार्यकर्त्यावर. कारण का त्यांनी 70 वर्ष संघर्ष केला. म्हणजे मला उलट असं वाटतं की केवढी मोठी संधी होती भारतीय जनता पक्षाला. त्यांना काही गरजच नव्हती. जर काँग्रेस विरोधात हा सगळा मॅन्डेट जर होता तर मग तुम्हाला नवीन लीडरशिप करायची केवढी मोठी संधी होती. कारण का लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकला, तर तुम्हाला घराणेशाही नको होती. त्या घराणेशाहीच्या विरोधात तुम्ही आमच्याबद्दल रोज बोलला. आज काँग्रेस पक्षापेक्षा आज घराणेशाही 10 नाही 100 पटींनी बीजेपीवर आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देते. अनअपोज, बिनविरोध इलेक्शन, हे मी पार्लमेंटमध्ये ऑफिशियली बोललेले की या देशात सगळ्यात पॉप्युलर, जरी आम्ही वेगळ्या पक्षात असलो तर मोदीजी हे सगळ्यात पॉप्युलर नेते आहेत या देशात. म्हणजे कॉर्पोरेशनचं इलेक्शन असू दे, सरपंच टू प्राईम मिनिस्टर्स इलेक्शन, त्यांच्याशिवाय यांना मतं पडत नाही. त्याच्यामुळे मोदीजी हे गरजेचे आहेत. मुंबईत कुठेही फिरा. पण ही बिनविरोध कशी होते? नोटाचा तिकडे दिलेला आहे त्याच्यामध्ये. पॉइंट मी थोडा वेगळा मुद्दा मांडते. मला एक सांगा की मी ती लिस्ट वाचली सगळी आणि जी मी पार्लमेंटमध्ये वाचून दाखवली की जे बिनविरोध झाले हे सगळे परिवारवाद होते. त्यातला कुठला सामान्य भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे जो बिनविरोध निवडून आलाय हो? आणि एकतर अर्धे इनकमिंग वालेच होते, त्यातले अर्धे काँग्रेस एनसीपी वाले होते. त्याच्यानंतर जे उरलेले होते ते प्रस्थापितच आहेत. कोणाची तरी आई, कोणाची तरी बायको, कोणाची तरी वहिनी. म्हणजे आमच्यापेक्षा वस झालं. मग होतं तेच बरं होतं ना काँग्रेसचं, आमचं चाललं होतं तेच बरं होतं. ठीक आहे ना, मी तर मान्य करते की आम्ही परिवारवाद आहोत, पण आमचा परिवाराला विरोध करून भारतीय जनता पक्ष आला. तर मग भारतीय जनता पक्षाने ज्या 70 वर्ष ज्यांनी सतरंजा उचलल्या, लाठ्या खाल्ल्या, तुमच्यासाठी संघर्ष केला, मग जेव्हा चांदीच्या ताटात गरम जेवणाची वेळ आली त्या रांगेला काँग्रेसवालाच बसला. फिर क्या पाया? आणि केवढी मोठी संधी होती त्यांना नवीन लोक घ्यायची या सगळ्या आणि नवीन लीडरशिप तयार करायची. शेवटी आजचं म्हणजे तुम्ही त्याचा काही अर्थ काढा, चांगला किंवा वाईट, पण ही गोष्ट मी कबूल करते की शेवटी महाराष्ट्राचं राजकारण त्याच 200 कुटुंबांमध्ये फिरतंय. मग आम्ही सत्तेत होते तेव्हा तेच होते, आज हे सत्तेत आहेत, तेच लोक आहेत, तेच साखर कारखाने आहेत आणि त्याच बँका आहेत. पहिले ते पंजावर लढायचे, आता कमळावर लढतात. फरक काय झाला? सामान्य माणसाच्या आयुष्यात काय फरक झाला? मग आधी काँग्रेसच्या काळात होता तो आत्तापेक्षा बरा होता, कारण का वॉशिंग मशीन तरी नव्हतं. तेव्हा ते निष्ठेने सहकार चळवळ ह्या राज्यात ह्याच काँग्रेस पक्षाने उभी केली. ती उद्ध्वस्त सगळी करून वॉशिंग मशीन मध्ये घालून भारतीय जनता पक्षाने लीडरशिप तीच तयार केली. नवीन काय केलं? मग कर्ज त्यांचीच माफ झाली. कुठल्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं कर्ज माफ झालंय?
सरसकट कर्जमाफी करू म्हणले ना, मग का नाही या सरकारने ते केलेलं? तुम्ही मोठ्या मोठ्या करोडपतींची करा, मी त्याच्या विरोधात नाही, ते तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा, पण चेक्स अँड बॅलन्सेस करताना कुठल्या सामान्य शेतकऱ्याचं कर्ज माफ झालंय किंवा त्यांनी नवीन कर्ज दिलंय? मी जाहिराती बघते आजकाल टीव्हीवर की माझा भाऊ माझ्या बरोबर आहे म्हणून मला हे मिळालं. मला एक सांगा, लाडकी बहीण योजना आणली, मायक्रो मॅनेज केलं, जिंकून आले, मान्य करते मी की सत्तेमध्ये तुम्ही होता, पण संपूर्ण देशामध्ये जर अशाच योजना करून जर सत्ता त्यांच्याचकडे राहील तर मग बदल, नवीन आयडियाज ह्या कशा होणार? मग तेच लोक ह्या सत्तेत येतात. मग बदलला काय? फ्रेश टॅलेंट, नवीन विचारा कुठे आला? आणि माझं या सरकारला म्हणणं आहे, तुम्ही लाडकी बहीण योजनेला पैसे देताय, आनंद आहे, मी त्याचं स्वागत करते, त्या महिनेला ती स्टेबिलिटी, पण त्याला एक स्किलचा क्वोशंट ऍड करा ना. माझं म्हणणं आहे की त्या महिलेंना निधी द्या, पण त्याच्याबरोबर तिच्या हाताला स्वाभिमानाने ती पण काम कशी करेल, त्या 1,500चे करू दे ना तिला 1.5 लाख. ह्याच्यासाठी भारत सरकार काय करतंय? स्किल मिशन नावाचा, स्टँड अप इंडिया, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया, क्या हुआ उस सबका? एवढे तर मी तर ऐकून मला तिथे भाषणं 1.5 तासाची पाठ आहेत. मी डोळे बंद करून तुम्हाला सांगू शकते आता हे बोलतायत का, मग आता पुढचा मुद्दा हा हा हा. काय झालं त्या सगळ्या स्कीम्सचं? सरकार पैसे, आज कालच भरणे मामा माझ्याच लोकसभा मतदारसंघात आमदार आहेत, भरणे मामाचं कालचं स्टेटमेंट आहे की एआय साठी, शेतीसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी 500 कोटी रुपयाचं बजेट अनाऊन्स केलं. भरणे मामांचं वर्तमानपत्रातलं स्टेटमेंट आहे की आतापर्यंत 30च कोटी आले. मग 500 कोटी अनाऊन्स केले एआय साठी, मग 30च कसे काय आले हो? कुठे गेले ते पैसे? स्कॉलरशिप्स, हा शेतीचा झाला, स्कॉलरशिपसाठी कुठे मुलांना पैसे याचं येतात? उत्तर रोज अजितदादांनाच माहिती असेल, तेच सगळं बघतायत कारभार सगळा. नाही असं होत नाही. सोयीप्रमाणे अजित पवार, सोयीप्रमाणे शिंदे साहेब, सोयीप्रमाणे मुख्यमंत्री, याचा नाही होत आहे. गव्हर्नमेंट हॅज टू टेक फुल ओनरशिप. जेव्हा तुम्ही सरकारमध्ये असता, यू आर अ टीम. प्रत्येक टीम मेंबरनी, मग ते सोयीचं होऊच नाही, अरे हे डिपार्टमेंट माझं नाही, मला नाही. नो नो नो, तुम्ही कॅबिनेटमध्ये एकत्र बसताना पूर्ण सरकारनी जसं यश हे तुम्ही सेलिब्रेट करता, तसं अपयश हेही तुम्ही पचवता आलं पाहिजे. पण या सगळ्याबरोबर एक शेवटचे 1-2 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत, महत्वाचे अशासाठी आहेत की ही सगळी आपण जी चर्चा केली आता, त्याच्यामध्ये हेच सगळे मुद्दे खरं तर प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये सुद्धा आहेत. तुमचं स्वतः शरद पवार सरांबरोबर काही बोलणं होतं, त्यांच्याबरोबर कधी काही त्याच्यावरती ह्याबाबत आत्ता काय चाललंय नेमकं सगळं, त्याच्यावर ते काय बोलले? माझे वडील एक तर खूप कमी बोलतात आणि फार मार्गदर्शन ते करत नाहीत. म्हणजे मी त्यांना खूप वेळा चिडवते की तुम्ही असे ते तुम्हाला, म्हणजे इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की ही लिव्स यू ॲट द डीप एंड, फेंड फॉर युअरसेल्फ, किंवा ही थ्रोज यू अंडर द बस, फेंड फॉर युअरसेल्फ. आणि ते करतात तसं खूप वेळा. आणि एक तर ते कॉर्पोरेशन आणि ह्या इलेक्शनमध्ये तर 25-30 वर्ष तर नाहीच पडत ते ह्या सगळ्यामध्ये. आणि शरद पवार शांत आहेत आणि खूप गप्प आहेत, हे मी तुम्हाला म्हणजे घरी पण ते गप्पच आहेत. आणि साहजिक आहे की ज्यांनी 6 दशकं, म्हणजे मी आता त्यांच्या वतीने बोलते, जो अधिकार मला नाहीये, पण मी एक विचार करते की मी जर हा ग्लोरियस पिरियड जर बघितला असेल, म्हणजे मी चव्हाण साहेबांना इतक्या जवळून जर माझं भाग्य असतं आणि मी हा महाराष्ट्राचा ग्लोरियस पिरियड बघितला असता की सगळं इंडस्ट्रियलायझेशन झालं देशात, दिल्लीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री गेला की प्रधानमंत्र्याचं वाटायचं अरे बापरे हा बाबा कशाला इथे आलाय, काय इन्व्हेस्टमेंटसाठी महाराष्ट्र म्हणजे हॉट डेस्टिनेशन होतं, प्रत्येकाला महाराष्ट्रात इन्व्हेस्ट करायचं. महाराष्ट्रात गेलं म्हणजे सगळ्या सिंगल विंडोनी सगळं काम होणार, इन्फ्रास्ट्रक्चर, सेफ्टी. आता तर म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की आम्ही हे, म्हणजे मी अनेक वेळा माझ्या उत्तर प्रदेशमधल्या तिथले माझे खूप संबंध आहेत सगळ्याच पक्षाच्या खासदारांची. आता त्यांच्याकडे क्राईम कमी आणि आपल्याकडे जास्त आहे. आणि मी अनेक वेळा त्यांना म्हणते की आमचं सगळी भाषणं तुम्ही बिमारू स्टेट म्हणून आम्ही बोलायचं, कुठल्या तोंडाने तुम्ही युपी आणि बिहार, मध्य प्रदेश, राजस्थानलाच बिमारू म्हणणार? आणि त्याच विचाराची सत्ता इथे आहे ना. मग महाराष्ट्र सरकार काय झालंय महाराष्ट्राला, हा प्रश्न माझ्या मनात सारखं पण. आणि माझं तुम्ही पक्ष फोडले, आमचेच फोडले, जे काय झालं ठीक आहे, पण आता एवढी सत्ता, अहो 200-250 आमदार तुमच्याकडे असताना झालं ना वर्ष, आता नवीन लग्न झालं, हनीमून पिरियड झाला, पुढे कधीतरी तुम्हाला त्याची अकाउंटेबिलिटी घ्यायला लागेल ना. आणि मी हे खूप वेळा म्हणते की देवेंद्र फडणवीस ओरिजिनल आणि 2.0 ही 2 वेगळी वाटते. त्यांची 5 वर्ष जरी मी विरोधात असले
तरी मी डेटावर विश्वास ठेवते. पहिली 5 वर्ष आजच्या त्यांच्या ह्या काळापेक्षा नक्कीच महाराष्ट्रासाठी, मी पॉलिटिकली फक्त छोटा विचार करत नाहीये, मी मोठा विचार करते. कारण का शेवटी जरी आम्ही राजकारणात असलो तरी आम्ही पॉलिसी मेकर्स, हाच एक पॉइंट सगळे विसरले की आम्ही पॉलिसी मेकर. मला कशासाठी लोकांनी निवडून पाहिलं? दिल्लीला जा, चांगल्या पॉलिसीज इम्प्लिमेंट करा आणि त्या राज्य आणि देशापर्यंत सगळीकडे द्या. आता पॉलिसी मेकर म्हणून मला खूप वेळा आश्चर्य वाटतं की अरे देवेंद्रजी तर पहिल्या टर्ममध्ये एवढं चांगलं काम करत होते, आता काय झालंय की हा विस्कळीतपणा या राज्यात आलाय. कारण का त्यांच्या कुणीही नेतृत्व असलं तरी पहिला देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग स्वतःचं कुटुंब. त्यामुळे देशाचे आता महाराष्ट्राने जर एवढं मोठं त्यांना मॅन्डेट दिलं, ठीक आहे, त्या काळात कमी पडलो आम्ही, आमचा आत्मविश्वास झाला असेल, आमचा उत्साह होता त्या काळामध्ये, कदाचित त्यांनी काही स्ट्रॅटेजीज केल्या ज्या आम्ही केल्या नसतील आणि आम्ही प्रांजळपणे कबूल केलं पाहिजे. कारण जो जिता वही सिकंदर, तर ते जिंकले, ठीक आहे, पण जिंकल्यानंतरही 8-10 महिने झाले, 2 राजीनामे झाले या सरकारमध्ये. आणि ते एका पक्षाचे तुम्ही म्हणतात नाही, ओनरशिप कम्स विथ द लीडर. 2 राजीनामे या पक्षामध्ये झाले, या सरकारमध्ये झाले. स्कॅम्स तर थांबतच नाहीत, काही ना काहीतरी रोज येत राहतं. मग पार्टी विथ अ डिफरन्स, एवढं मोठं मॅन्डेट तुम्हाला दिलंय, तुम्ही यशस्वीपणे 5 वर्ष महाराष्ट्र चालवलंय, मग झालंय तरी काय ह्या टर्म मध्ये एवढं मोठं मॅन्डेट असताना? म्हणजे काहीतरी मूर्त आहे ना कुठेतरी. आणि मग फोकस बदललाय का या सरकारचा? आणि इन्फ्रा अहो मान्य आहे मला इन्फ्रास्ट्रक्चर. मी जाहिरात रोज बघते, एक माणूस येतो आणि म्हणतो आई मी आज काय जेवायला करू का काहीतरी, ती आई विचारते म्हणे मी लवकर घरी येणार आहे, माझा बाबा लवकर. चांगली गोष्ट आहे, पण कधीतरी कोणीतरी ह्याचा कॉस्ट एस्केलेशनचा विषय केलाय का? कॉस्ट एस्केलेशन महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रोजेक्टची काय परिस्थिती आहे? मी तुम्हाला आजच सकाळच्या वर्तमानपत्रातली बातमी सांगते. वरळीला एक रायफलची जागा आहे शूटिंगची, बीएमसीनी तीही विकायला काढली आहे. काय गरज आहे ती विकायची? का तुम्ही मॉनिटाईज करता या गोष्टी? कारण का बीएमसीकडे पैसेच नाही आहेत. आणि मग मी कुठेतरी वाचलं वर्तमानपत्रात की पैसे खर्च करायसाठीच असतात. मान्य आहे मला, पैसे हे खर्च करायच्यासाठीच असतात, पण दिवाळखोरीपर्यंत पोहोचायचे नसतात. ह्या सगळ्या ज्या लँड बँक्स आहेत, म्हणजे ही रायफलची असेल, अनेक सरकार रेल्वेच्या जागा असतील, कुठल्याही, तुम्ही घरातलं, इंग्रजीमध्ये कहावत आहे की घरातली चांदी जेव्हा आपण घेतो ती कशासाठी घेतो? सोनं, चांदी ही ट्रेडिशनल भारतीय संस्कृती आहे की ह्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स असतात आपल्या, की अडचणीचा काळ येईल तेव्हा ते वापरायचं. ह्या सगळ्या ज्या मॉनिटाईज करतायत, ज्याला इंग्रजीत शब्द म्हणजे पॉलिसीमध्ये मॉनिटाईज म्हणतो आपण शब्द, तर ह्या भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार मॉनिटाईज काय करते? कारण का महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. आणि मी पहिल्यांदा म्हणत नाही, मी 2.5-3 वर्ष सातत्याने ह्याच्यावर बोलते. एक तुम्ही जो मुद्दा काढला लँड मॉनिटायझेशन झाला, त्याच्यावरती खूप मोठे आरोप झाले, अदानी ग्रुपवरती खूप मोठे आरोप झाले. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं हे सगळं केलंय, सरकारने त्यांच्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. विरोधक म्हणून विरोधक आरोप करतात. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जो आहे शिवसेना, तो सुद्धा त्याच्यावरती आरोप करतोय. असं सगळं असताना अदानी आणि तुमचे पण कौटुंबिक सौख्याचे संबंध आहेत, ते तिकडे तुमच्यासोबत येतात, ते तुमच्या लोकांनी समजायचं कसं काय? म्हणजे हे ह्याच्याकडे तुम्ही बघताय कसं काय ह्या सगळ्या गोष्टींकडे? कारण तुम्ही एकीकडे ते माझे भाऊ आहेत म्हणतात, दुसरीकडे तुम्ही म्हणता लँड बँक इकडे देऊ केलेले आहेत, तिसरीकडे मग विरोधक जे बोलतात ते विरोधक म्हणजे तुम्ही सुद्धा त्याच्यात आहात. लँड बँक कुठल्या दिल्यात आणि कुठल्या मॉनिटाईज केल्यात ह्याला एक महत्व. एक तर दुसरं, तुम्ही गल्लत करू नका या गोष्टींची. आता काँग्रेस पक्षाचे किंवा सगळ्याच पक्षाचे फॉर दॅट मॅटर कुणाशी संबंध नाहीयेत. हे हे बघा, एक काय उद्योजक काय देशद्रोही नाहीयेत, म्हणजे उद्योजक काय शत्रू नाहीत, आणि हे आम्ही कधीच म्हणलेलं नाहीये. आणि माझं म्हणणं आहे की एखाद्या व्यक्ती, एक तर आमचे संबंध आहेत का? हो, गौतम अडाणी, आता गौतम अडाणी झाले, 30 वर्ष ते गौतम अडाणीच होते, तेव्हा कोणीच त्याच्याबद्दल काही ऑब्जेक्शन. आणि आम्ही ते नातं कधीच लपवलेलं नाही, आम्ही आमचं कुठलंच नातं कधीच लपवलेलं नाही. आम्ही खूप पारदर्शक जगतो. आणि जर नसतो ना, आतापर्यंत माझ्या विरोधकांनी मला गेटवे ऑफ इंडिया किंवा इंडिया गेटला फाशी दिली असती मला. पण माय लिमिटेड पॉइंट इज की एखाद्या कुठल्याही, हे बघा, तुमची नक्की आयडिओलॉजी त्याच्यात क्लिअर असली पाहिजे की वेल्थ क्रिएशन करण्यासाठी. एक तर वेल्थ क्रिएशनला मी कमीपणा वाटत नाही, काय नीड्सनी तुम्ही करता हा प्रॉब्लेम. तर एखादा समूह, म्हणजे मग टाटा असतील, बिर्ला असतील, अंबानी असतील, अडानी असतील, जिंदल्स असतील, या सगळी मोठी ग्रुप्स आहेत ज्यांनी गेले अनेक वर्ष मग
तुम्ही म्हणाल रायसन राज नो राज, हा एक खूप मोठा व्यापक विषय. तर काही लोकांचे कोणाशी काही संबंध आहेत. आमचे वैयक्तिक संबंध आम्ही कधी लपवलेले नाहीत आणि अनेक सरकार आली आणि गेली. त्याच्यामध्ये स्पेसिफिक आमचा काही स्वतःचा काही व्यवहार त्यांच्यावर असता, पार्टनरशिप असती, तर तो प्रॉब्लेम आहे ना. एखाद्या कुठल्याही समूहाला फॉर दॅट मॅटर, म्हणजे आता मी रायफलचं मॉनिटायझेशन तर ती कुणाला जमीन जाणार आहे हे मला माहिती नाही. माझं एवढंच त्यांना म्हणणं आहे की मॉनिटाईज रायफलचं तुम्ही करताय, कुणाला देता हा निर्णय शेवटी सरकार घेईल. किंवा कालचं मी तुम्हाला उदाहरण देते. काल ह्याचा एक गडचिरोलीचं एक मोठं आंदोलन उभं झालं होतं. एक तर त्या एरियात मी खूप जाते, विदर्भाच्या त्या भागात, आणि त्या भागात गेल्यानंतर भामरागड असेल, त्या सगळ्या भागामध्ये तिथे मायनिंग आहे. आता मायनिंगच्या बद्दल आम्ही मायनिंगला विरोध केलेला आहे, पण आता मायनिंग गोव्यातही होतं, महाराष्ट्रातही होतं, पण ते पर्यावरणाचा समतोल ठेवून व्हावं का. आता सगळ्यांचं पहिलं आर्ग्युमेंट असं, अरे मग काय रस्ते आम्ही कुठे करणार, मग ते हवेत करणार. आय अग्री, माझा काही विरोध नाही. कुठेतरी तो बॅलन्स सातत्याने ठेवला, तो तुमच्या आणि माझ्या दैनंदिन आयुष्यात तो इम्पॅक्ट करतोय. म्हणजे आता महाराष्ट्र, मुंबईचं तुम्हाला उदाहरण देते. मुंबईची पुढच्या 5 ते 10 वर्षात स्कायलाईन पूर्णपणे बदलणार आहे, कारण का प्रत्येक बिल्डिंगमध्ये आज ती पाडून नवीन बांधते. म्हणजे प्रत्येकाला जो भेटतो, अरे आमची बिल्डिंग ना आता जाणार आहे रिडेव्हलपमेंट. अरे रिडेव्हलपमेंट म्हणून चना ममरा झालाय यार मुंबईमध्ये. माझा रिडेव्हलपमेंटला विरोध नाहीये, जर त्या कुठल्याही माझा कुठल्याच प्रोजेक्टला विरोध नाही. माझा एकच प्रश्न सरकारला, कुणाचंही आमचं असतं तरी, एक तर पाण्याचं नियोजन काय, रस्त्याचं नियोजन काय, म्हणजे ट्रॅफिक, आणि कचऱ्याचं नियोजन काय. म्हणजे काल उद्धवजींचा एक इंटरव्ह्यू मी पाहिला, त्याच्यात उद्धवजींनी गोष्ट अतिशय उत्तम सांगितली. म्हणजे एवढी चांगली मेट्रो झाली आहे ना, तर मग ट्रॅफिक का कमी होत नाही. मला परवा 1.5-2 तास लागले एअरपोर्टला जायला. म्हणजे माझं म्हणणं आहे की, आणि सगळ्यांनीच आपापल्या परीने काय काय चांगल्या गोष्टी केल्यात. हा जो रस्ता आहे आपला नवीन झालेला कोस्टल रोडचं क्रेडिट ह्यांनी कितीही घेतलं तरी एक गोष्ट मान्यच केली पाहिजे, त्याचं सगळ्याचं कॉन्सेप्ट, काम पुढे नेणं, हे सगळं सिंगल विंडो उद्धवजींना जातं आणि आदित्याला. बिकॉज आय थिंक मी त्यांना खूप तेव्हा आणि मी त्या कोस्टल रोडला विरोध केलेला आहे बाय द वे, हेही मी म्हणजे ऑन रेकॉर्ड तुम्हाला सांगते. कारण का माझं मत होतं की त्या काळामध्ये तिथले जे कोळी बांधव आहेत किंवा ह्यांचा पर्यावरणाचा काय इम्पॅक्ट होईल. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं की असं होणार नाहीये, त्याच्यावर सगळा अभ्यास केलेला आहे त्या सगळ्यांनी, असं त्यांनी आम्हाला सगळ्यांना त्यावेळी सांगितलं. त्यामुळे मी स्वतः त्या कोस्टल रोडचा त्या काळात विरोध केला आणि आता मला कळतंय की येस, त्याची गरज आहे, ती एक मोठी लाईफलाईन झालेली आहे. पण त्याचबरोबर माझं म्हणणं आहे की 11 वर्ष तुमची सरकार आहे ना, केंद्र सरकारमध्ये रेल्वे मंत्रालय, आणि चांगले आहेत रेल्वे मंत्री, आत्ताचे आधीचे सगळेच, प्रत्येकाने आपापलं. मुंबईमधल्या हा तुमच्या कॅमेरामॅनचं आयुष्य खरंच बदललंय का 11 वर्षात? नाही ना, तो तेच धक्के खात येतोय ना. मग रेल्वेमध्ये का नाही मोठी 11 वर्षात सुधारणा झाली? आणि ह्यांचे आता नंबर्स करोडो रुपये. आता तो दुसरा कुठला रस्ता त्यांनी काढला, आता तो बदललाय. ह्यांना, ह्या सरकारला बिग तिकीट प्रोजेक्ट्स मध्ये का एवढा इंटरेस्ट असतो? सगळे इन्फ्रास्ट्रक्चर, इन्फ्रा शाळेचं काय झालं? मराठी भाषेचं, नुसती मराठी भाषा नाही, माझं म्हणणं शिक्षणाचं आणि मराठी भाषेचं धोरण एवढा विस्कळीतपणा काय? आरोग्याच्या सेवा खरंच सुधारल्या का? एवढं तुमचं सरकार आहे ना, मग सायन हॉस्पिटल का सुधारलं नाही तुम्ही? का नाही केईएम मध्ये सुधारणा आहेत? का नाही टेक्निशियन्स आहेत? स्किल इंडिया कार्यक्रम केला ना भारत सरकारने, मग का नाही स्किल? माझं म्हणणं आहे की सगळ्या गोष्टी त्या एका लेवलला नेऊन पक्ष फोडा, लेट्स गो बियॉन्ड दॅट. कधीतरी त्याच्या पुढे जाऊन विचार करा ना. एवढी सत्ता तुम्हाला या देशाने दिलेली आहे, व्हॉट अन ऑपॉर्च्युनिटी ऑफ अ लाईफ टाईम. 250 आमदार, आता जर सरकार असतं, माय गॉड, रामराज्य आणलं असतं. का नाही आणावं? का नाही? सिस्टम्स आणा ना तुम्ही. अगदी, म्हणजे तुमची ही जी पोटतिडकीनी तुम्ही जे बोलताय आणि त्याच्यातनं जे कळतंय की खरं तर ज्या पद्धतीनं दिशा विकासाची असायला पाहिजे, तुम्ही एक विरोधक म्हणूनच अजूनही बोलताय, हे ऐकून सुद्धा आम्हाला बरं वाटतंय, कारण विरोधक तर लोकशाहीत असलेच पाहिजेत. पण शेवटचा प्रश्न, राष्ट्रवादी काँग्रेस परिवार, शरद पवारांचा सगळा परिवार, हे सगळे एकत्र येणार आहेत लवकरात लवकर? बघा, शरद पवार राजकीयदृष्ट्या एकत्र येणार, एक सांगते, कौटुंबिकदृष्ट्या कारण एकत्र का आहात, तुम्हीच बोलताय. आमचं मॉडेल थोडंसं वेगळं आहे बाकीच्यांपेक्षा. आम्ही पॉलिटिक्स हे आमच्या उंबरठ्याच्या बाहेर आणतो, आत नाही. म्हणजे मी हे अतिशय खरं तुम्हाला सांगते, कारण का मला खोटं बोलता येत नाही इतकं, त्याच्यामुळे मला खरं खोटं बोलताच येत नाही.
इलेक्शनमध्येही जेव्हा माझी मोठी लढाई चालली होती, म्हणजे अजित पवार आणि सुप्रिया सुळेची मोठी लढाई लोकसभेत चालली होती, त्याही काळात मी माझं नातं ना माझ्या वहिनीशी तोडलं ना त्या मुलांशी तोडलं. कारण का शेवटी ती माझी मुलांसारखी आहेत. त्याच्यामुळे मी त्या नात्यात, पण ह्याचं क्रेडिट मी एकटी नाही घेऊ शकत, त्यांनाही देते. त्यांनीही ते तोडलं नाही. त्यामुळे कौटुंबिक, आणि ह्याचं क्रेडिट फक्त मला, अजित पवारांच्या मुलाला ह्यांना जात नाही. हे एक्स्ट्रा माझ्या ज्या बहीण भाऊ आहेत त्यांना जास्त जातं. कारण का त्या सगळ्यांनी ह्या क्रायसिसमध्ये फॅमिली एकत्र ठेवण्याची जबाबदारी, जी हे बॅकग्राऊंड प्लेयर्स होते ना, माझ्या सगळ्या बहिणी, माझे सगळे भाऊ, माझ्या सगळ्या बहिण्या, त्यांना ते क्रेडिट जातं. कारण का कधी कोणी असा विचार नाही केला की ते कशातून जात असतील. हे आम्ही टीव्हीवर आहोत, आम्ही एक लढाई लढतोय, पण त्यांच्या इमोशन्स किंवा ते काय दुःखातून जात असतील ह्याचा विचार, आम्ही युद्धात होतो पण ते रोज घरात बसून ते सगळं प्रोटेक्ट करत होते. माझ्या मुलांना, म्हणजे आम्ही आमची मुलं ह्या युद्धात कधीच आणली नाही आणि कधी आणणारी नाही. मी तर कुणाच्याच मुलांबद्दल तसं करत नाही. आणि मला असं वाटतं ती एक म्हणजे त्याला म्हणले लक्ष्मण रेखा ही आपण ठेवलीच पाहिजे. आणि मी अनेक वेळा हे बोललेले आहे चॅनल्सवर की आमच्या बाजूची मी जबाबदारी घेते, देवेंद्रजी तुमच्या बाजूची तुम्ही घ्या. आपण सगळे म्हणून महाराष्ट्राची संस्कृती ट्रॅकवर आणू. आपली राजकीय लढाई चालू राहील, पण ही महाराष्ट्राची एक वेगळी ओळख भारतात आहे, ती नको संपूया. हे राज्य, हे महाराष्ट्र आहे, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या वैचारिक भूमीचा आहे. त्याच्यात मतभेद असतील आपले, पण मतभेद इतक्या टोकाला नेऊया नको ज्याच्यात राजकारणामुळे धोरणात्मक निर्णयाला अडचण होते आणि त्याच्यामुळे माझं राज्य मागे राहतंय. आणि आज देशामध्ये तामिळनाडू सारखं राज्य आपल्या किती पुढे आहे. त्यांची ब्युरोक्रेसी आणि त्यांचं राजकारण ह्याच्यात कधीच गल्लत होत नाही. आणि हे मी डेटा ड्रिव्हन सांगते, कारण का इतक्या वर्ष आता दिल्लीत बसते ना, प्रत्येक राज्याचा रिपोर्ट वाचते. नाही, तुम्ही अतिशय दिलखुलास, सडेतोड आणि मनमोकळे बोलल्यात. खरंच मनापासून आभार. कारण आत्ता इतकं हातचं राखून बोलण्याचा जो काळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही बोलताय हे सगळं. कदाचित तुमचा जो उद्वेग आहे तोही समजू शकतो आम्ही, पण खरंच राजकारण जे आहे राज्याचं ते खूप वेगळ्या पातळीवरती गेलेलं आहे, खूप खालच्या पातळीवरती गेलेलं आहे. ते सुधारावं हा मला असं वाटतं की सुप्रिया सुळे यांच्या बोलण्यातला सगळ्यात मोठा टेकअवे होता आणि तोही सुद्धा आपण समजून घेतला पाहिजे. सगळ्या राज्यातले कार्यकर्ते असतील, पैशाचं एक महाअवडंबर जे राजकारणामध्ये आज दिसतंय, आपल्याला उघड उघड दिसतंय, ते सुद्धा कुठेतरी कमी व्हायला हवं. ही एक वेगळ्या पद्धतीची जी राजकीय आता एक संस्कृती तयार झालेली आहे ती थांबायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आपण थोडक्यात इथेच थांबूयात. धन्यवाद. नमस्कार.